नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 8,000 रुपयाप्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। थेट उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा सुद्धा केलेली आहे। त्यामुळे आजपासून सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपणार आहे। पीक विम्याचे पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे। बघा, सकाळपासून भरपूर शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आलेले आहेत, परंतु आज ज्या प्रमुख 22 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 22 जिल्हे सुद्धा बघून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे येऊन जातील। जर तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्यांमध्ये नसेल आणि उद्याच्या 14 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुम्हाला उद्या सुद्धा पीक विमा येणार आहे। त्यामुळे आज ज्या 22 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 22 जिल्हे झटपट बघून घेऊ। परंतु आज हा पीक विमा सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेला नाही। म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये आज पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे या पीक विम्याच्या पैशांसाठी 2 याद्या तयार सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, या 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पीक विम्याचे पैसे विस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे याच्यासाठी 2 याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 2 याद्यांपैकी पहिल्या यादीमध्ये जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आहेत। बघा, प्रामुख्याने 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 2 याद्यांपैकी पहिल्या यादीमध्ये 22 जिल्हे आणि 20 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। सोबतच दुसरी जी यादी आहे तर त्या दुसऱ्या यादीमध्ये 14 जिल्हे आणि 10 बँकांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा आजच्या 22 जिल्ह्यांपैकी असेल आणि त्यांचा बँक खातं या 20 बँकांपैकी असेल त्यांना आज पैसे येणार आहे। उद्याच्या यादीमधील ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा 14 जिल्ह्यांमध्ये असेल तर त्यांना उद्या पैसे येणार आहेत। परंतु हा पीक विमा तुमच्या पिकानुसार मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तुमचं जे पीक होतं तर त्या पिकानुसार तुम्हाला सुद्धा पीक विमा मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीन या पिकाची लागवड केलेली होती आणि त्यांच्या सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असेल तर त्यांना सोयाबीनच्या पिकानुसार पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। सोबतच मकाचे पीक असेल, तुरीचे पीक असेल, कापसाचे पीक असेल, म्हणजे तुमच्या पिकानुसार पीक विमा सुद्धा देण्यात येणार आहे। थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून ही माहिती प्रसारित सुद्धा करण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा आज टीव्ही चॅनल असेल, न्यूज चॅनल असेल त्या ठिकाणी सुद्धा पाहिलेली असेल, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा येणार आहे हे दर्शवलं नाही। त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा सांगणार आहे। सोबतच हा पीक विमा जिल्ह्यानुसार विस्तांतर सुद्धा होत आहे। म्हणजे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्यांना जास्त पीक विमा आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कमी प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्यांना कमी पीक विमा सुद्धा विस्तांतर होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, स्पष्टपणे अंदाज सुद्धा सांगितलेला आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा आणि ज्या जिल्ह्यामध्ये कमी नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा देण्यात येणार आहे। परंतु आज सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा येणार नाही। यासाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना आज पीक विमा सुद्धा येणार आहे। बघा, या पीक विम्याचे पैसे विस्तांतर करण्या अगोदर शेतकरी या 3 पात्रतेमध्ये बसत आहेत का हे पाहूनच त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या 3 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, या 3 पात्रतांपैकी
पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी, म्हणजे शेतकरी बांधव ई पीक पाणी पोर्टलवरती नोंदणीकृत असावे। सोबतच शेतकरी बांधवांना पीक विमा येणार नाही। बघा स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणीकृत असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विमा येणार आहे। अन्यथा जर तुम्ही नोंदणी केलेले नसेल, तुम्ही ई पीक पाणी पोर्टलवरती नोंदणीकृत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणीकृत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असावे। जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुमचे पैसे पेंडिंगला सुद्धा पडू शकतील। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार नाहीत। कारण या पीक विम्याचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतर केले जात आहेत। त्यामुळे तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह सुद्धा असायला पाहिजे, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती जाऊन केवायसी केलेले असावे। मग ती केवायसी अगोदर केलेले असू द्या किंवा सध्याच्या स्थितीला केलेली असू द्या, परंतु शेतकरी बांधवांनी ई पीक पाणी या पोर्टलवरती जाऊन केवायसी करायची आहे। जर तुम्ही केवायसी केलेले नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। जे शेतकरी बांधव ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी करणार आहे सोबतच केवायसी करणार आहेत त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार आहेत, अन्यथा पीक विम्याचे पैसे येणार नाही। तर बघा सध्याच्या स्थितीला तुम्हाला सुद्धा 3 पात्रता सांगितलेले आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। अन्यथा जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल, पात्र होत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा त्या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजे। त्याच्यामुळे आज 22 जिल्ह्यांमधून आणि 20 बँकेमधून पीक विम्याचे पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे हे 22 जिल्हे कोणकोणते आहेत आणि या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या 20 बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील। तर बघा या 22 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। तर जे शेतकरी बांधव परभणी जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 8,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। काही शेतकरी बांधवांना सकाळपासून मेसेज सुद्धा आलेला आहे। तुमचा जिल्हा परभणी जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। तर जे शेतकरी बांधव बीड जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव या बीड जिल्ह्यामधील असतील तर त्यांना सुद्धा आजच पैसे येणार आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी काळजी करायची गरज नाही, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। तुमचा जिल्हा आजच्या यादीमध्ये आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो जो तिसरा जिल्हा आहे तर तो तिसरा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा बुलढाणा जिल्हा असेल, जे शेतकरी बांधव या बुलढाणा जिल्ह्यामधील असतील तर त्यांना आज हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 7,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। सोबतच चौथा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा। जे शेतकरी बांधव जालना जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 8,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा जालना जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत ते उर्वरित 18 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। बघा आज 22 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। तर या 22 जिल्ह्यांपैकी 4 जिल्हे तुम्हाला सांगितलेले आहेत, उर्वरित 18 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या उर्वरित 18 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहेत। तर बघा या 18 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे गोंदिया जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, पाचवा
जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे अकोला जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा, 15वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, सोबतच 16वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आणि 18वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अगोदर 4 जिल्ह्यांची नावे सांगितलेली होती आणि सध्याच्या स्थितीला 18 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत। म्हणजे टोटल मिळून आज या 22 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। उर्वरित 14 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत। सोबतच आज ज्या 20 बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत त्या 20 बँका सुद्धा लगेच सांगतो, जेणेकरून तुमचं बँक खातं या 20 बँकांपैकी असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुमचं बँक खातं या 20 बँकांपैकी नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून ही लिस्ट सुद्धा आलेली आहे। त्या लिस्टपैकी 22 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत, परंतु 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट सांगतो, जेणेकरून तुमचं बँक खातं या 20 बँकांपैकी असेल तर तुमचा दिवस, आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। तर बघा, या 20 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे यस बँक, दुसरी बँक म्हणजे इनलस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन बँक, पाचवी बँक म्हणजे IDFC बँक, सहावी बँक म्हणजे IDBI बँक, सातवी बँक म्हणजे ICICI बँक, आठवी बँक म्हणजे HDFC बँक, नववी बँक म्हणजे कॉर्पोरेशन बँक, 10वी बँक म्हणजे सिटी बँक, 11वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 12वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 13वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 15वी बँक म्हणजे भारत बँक, 16वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 17वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 18वी बँक म्हणजे युको बँक, 19वी बँक म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया आणि 20वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। म्हणजे टोटल मिळून आज या 20 बँकांमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 20 बँकांपैकी असेल आणि ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 22 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आजच पीक विमा सुद्धा येणार आहे। परंतु जे उर्वरित 14 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 14 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत। प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 22 जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत आणि उद्या 14 जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजे 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत, तर त्या 2 याद्यांपैकी पहिल्या यादीचं आज विस्तांतर सुद्धा झालेलं आहे, दुसऱ्या यादीचं उद्या विस्तांतर होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले होते, ते अपडेट तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये पोहोचवलेले आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।